नमस्ते मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा, तुमचं प्रतीक्षा पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, तुमच्या मनासारखा आणि पॉझिटिव्ह जाओ। तर मग पाठीमागे काय कारस्थान चालले बघा। हे काय उधळतोय माहिती का? हे आहे रवा आणि त्याच्यामध्ये किडे झालेत म्हणून दुकानातून आणून ठेवलेला होता इथे टोपल्यामध्ये उन्हाळ्यासाठी, आणि आता तो सगळीकडे पसरलाय। बघा बघा ते कसा उधळतोय। आई गेली पप्पाचा टिफिन घेऊन, आता त्याला आंघोळ घालायचंय अजून। इशू झोपली आंघोळ करून। गोलू नको राजा, इकडे बघ इकडे बघ, हाय कर हाय कर हाय कर, इकडं हाय। आहे का लक्ष तुझं? बाय कर बर, बाय कर, बाय बाय कर, बाय। ए नको रे पिलू, नको रे, घर तिकडे चाललंय कशाला? बघ किडे किती झालेत मधी। ऐक नाही, कुणाचंच ऐक नाही। आता आंघोळीसाठी आधी पाणी ठेवते आणि त्याला आंघोळ घालते आणि झोपी घालते, त्याशिवाय तो काही शांत बसणार नाही। आता मी तिथलं टोपलं उचलले, पण जो रवा सांडलाय त्याच्यासोबत तो खेळतोय, सगळीकडे पसरवतोय आता ते। तर चला नंतर भेटूया, आता त्याला मी आंघोळ घालते। त्याला आंघोळ घालून झोपवले, नंतर लगेच मी आंघोळ करून घेतले। मी आज डोकं धुलं होतं कारण खूप दिवस झाले होते त्यामुळे, आणि घरी पाणी संपलं होतं प्यायचं। पप्पांनी दुकानामध्ये आणून ठेवले होते म्हणून 2 बाटल्या घेऊन निघाले। थंड पण फ्रीजमध्ये ठेवून आणता येतं, त्यामुळे प्रांशू आणि इशू दोघंही छान झोपले होते। तितक्यात जाऊन आले मी। तर पाणी घेऊन आले दुकानामध्ये जाऊन। इतकी गरमी आणि ऊन लागते बाहेर, जसं मेमध्ये जसं ऊन आणि होते, गरमी होते, दगदग होते, त्या पद्धतीनेच होते। तर ठीक आहे। तर यावर्षी मी धोणे घालून काय घ्यावं याचा विचार करत होते। पप्पा म्हणले वॉशिंग मशीनच घे, म्हणजे कसं, म्हणजे ज्यावेळेस सामान देताना वॉशिंग मशीन आणि सोफा सेट द्यायचं राहिलं होतं यांचं, म्हणजे स्वतःचं घर नव्हतं आमचं, नाही अजून पण सोफा मी मला वॉशिंग मशीनची तर आता गरज आहे सध्या, आणि सोफा सेट जाऊ दे, आमचं ज्यावेळेस नवीन घर होईल त्यावेळेसच देता येईल। पप्पा म्हणले वॉशिंग मशीनच घे, आणि माझ्या नावावर बजाजचं कार्ड काढलं, त्यावर EMI वरून आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्याव्या, म्हणजे स्वस्त पडतात घेतल्यावर, आणि EMI पण कमी दरमध्ये पडतात, त्यामुळे म्हटलं चला आहे तर वॉशिंग मशीनच घेऊया। पप्पा पण म्हणले तेच घे, हप्ते फिटतात आणि एक त्यांची पण वस्तू कमी होते का द्यायची, त्यामुळे। आणि वॉशिंग मशीनची खूप गरज आहे सध्या। आता 2-2 लेकरं, बाया मी लावून बघितले तरी 1 महिन्यातच मी त्या बाईला काढून टाकली, कारण स्वच्छ कपडे धुवत नव्हती। लेकरांचे कपडे ब्रशनं वगैरे घासावे लागतात, पण ते या मावशी घासतच नव्हते, त्यामुळे मी त्यांना काढले। आणि भांड्याला बाई लावावीच लागते आता कसंही गेल्यानंतर, आणि कपड्याला वॉशिंग मशीनच घ्यावी म्हणते। नाकावर कशा हाणून घेतले बघ बाळानं, बाळ नको राजा। ही झाली बघ, केश विचारू आता तुझे, हे की नाही माय बाळा? केश विचारायला घे पर काढून, पोचते का तुला? पोचते तिकडं कंगव्याकड, कच्चे कच्चे कानवडी होऊन झोपले, कच्चे झोपले पिल्लू। कच्चे झोपले पिल्लू, ओय ओय, कच्चे हा चले, आय 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 आय। काढला का निघालो तू? हे हे काम विसरू दे इकडे, माझी पण टिकली काढून ठेवलास इकडे, कसं विसरू दे तुला? आणि सकाळी आणलेलं दूध नासलं होतं, म्हणजे खराब झालं होतं। मग आता वाटोळं करण्यापेक्षा म्हणलं त्याचे रसगुल्ले तरी बनवूया, आणि बनवायला घेतले। आता दूध नासणारे म्हणलं आपण जास्त काय त्याला उकळत बसत नाही, म्हणून अगोदर खळखळ उकळून घेतले, म्हणजे जास्त नासू दिले त्याला। आणि ह्याच्यामध्ये थोडं लिंबू किंवा विनेगर जर टाकलं तर खूप छान नासलं असतं अजून, पण जेवढं नासलं तेवढं मी घेतलं। आणि त्याला आता सुती कपड्यामधून त्याला हे करून ठेवणार आहे, पूर्ण त्याचा पाणी सगळं काढून। आणखी पूर्ण मी नासलेलं घेतले, तरी पण आधी दूध अजून थोडंसं नासलं असतं, लिंबू आणि विनेगर टाकले असतं तर मध्ये। तुम्ही बघू शकता खाली डब्यामध्ये पण दूधच निघत आहे सगळं, पण जाऊ दे म्हणलं तेवढ्यातलंच करून घेऊया। का करायला ते मी म्हणाले बघ, तरी ते काढून घेतले बघू शकता तुम्ही, आणि वरून 1 ग्लास मी स्वच्छ पाणी टाकले, म्हणजे ते पाणी दूध बाजूला काढून।
कारण ते नासलेल्या दुधाचा वास येत नाही त्यामुळे, किंवा तुम्ही विनेगर किंवा लिंबू जर टाकून नासवलं तर त्याचा पण वास येत नाही विनेगरचा किंवा लिंबाचा त्यामध्ये. आणि अशा पद्धतीने गच्च पिळून घेतलं आहे आणि आता ते मी लटकून ठेवणार आहे, कमीत कमी 15 मिनटं तरी ठेवणार आहे मी. तर अशा पद्धतीने गोळा केला मी त्याचा आणि असं लटकून ठेवते एका ठिकाणी. असं 5:15 झालेत, म्हणजे 5:15 झालेत. आता मी ते टांगून ठेवलेलं 5:30ला काढणार आहे आणि त्याचे रसूल. तोपर्यंत मी चहा करते पहिला. आता इकडे चहा ठेवला माझ्यासाठी आणि आईसाठी. इकडे दूध तापायला ठेवले, कारण आजकाल दूध खूप नासत आहेत. फारच गरमी आहे आणि साखरेऐवजी बत्ताशाचा उपयोग करणार आहे. यामध्ये आपल्याला काही पाक वगैरे काही लागणार नाही रसुल्याला, फक्त साखरेचं गोड पाणी लागतं त्यामुळे. आणि नंतर मी 15 मिनटं झाल्यानंतर ते काढले गोळा अशा पद्धतीने. आणि आपल्याला आता ते मस्त पीठ तिंबून घ्यायचं आहे. तर हे तळहाताचा आपला मागचा जो भाग असतो त्याने असं तिंबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान असं. आणि जो इतकं तिंबायचं आहे की छान असा मस्त त्याचा घट्टसर असा गोळा बनला पाहिजे. अशा पद्धतीने ते दाब टाकून तिंबून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत तिकडे मी बत्ताशे पण टाकून ठेवले. त्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकते, म्हणजे पाणी होईल ते साखरेचं. आणि गॅसची फ्लेम लो ठेवली मी. इकडे बघू शकता तुम्ही असे गोळे बनवून घेतलेत मी, घट्टसर झालेत गोळे. आणि इकडे तोपर्यंत बेत्ताशे पण विरघळले होते. फक्त आपल्याला काय पुढं पाक न्यायचा नाही याचं, फक्त आपल्याला गोड पाणी पाहिजे. आणि ते गोळे जे आहेत म्हणजे रसगुल्ले बनवलेले आहेत ते मी त्या पाण्यामध्ये टाकते. आणि आता रसगुल्ल्यामध्ये आपण चमचा फिरवतो ना, तर रसगुल्ल्याला न लागता फक्त रसगुल्ल्यावर असं थोडं 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 पाणी टाकायचं, पण रसगुल्ल्याला चमचा लागू द्यायचा नाही आहे. तर सगळे मी त्याच्यामध्ये आता टाकून घेतले. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आपल्याला. आणि चमच्याने असं, म्हणजे रसगुल्ल्याला चमचा नाही लागला पाहिजे, अशा पद्धतीने थोडं 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 पाणी टाकायचं आहे वरी. आणि इथंपर्यंत त्याला शिजवायचं आहे की छान असे फुगले पाहिजेत. आता बघू शकता तुम्ही फुगत आहेत रसगुल्ले. थोडंसं मी आता झाकण ठेवून आणखी 2 मिनटं त्याला शिजवते. आणि हे असं दूध आणून नासवलेलं दूध नसल्यामुळे ते बघू शकता तुम्ही फट्टर कसं झालं. आणि बघू शेवटी खायला छान झाले होते आणि दिसायला पण छान झाले होते, मऊसूत झाले होते. छान आहे, छान आहे, छान आहे गोलू. आवडला? छान आहे म्हण, छान आहे म्हण. छान आहे का? कौशल बाई बर 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 ग बर. ओ ओ बोलायली तू, बोलाय शिकली. हो बोलायला शिकली ग तू बाई. किती लवकर बोलायली ग बाई. दादाच्या आधी बोलायली तू. हो दादाच्या आधी बोलायली माझी बाई. ओ सतत घरी असल्यामुळे आणि आई जे कामं करते ते पाहतो मी. आई आणि तसंच करायचा तो प्रयत्न करतो. प्रांशू आता झाडून काढलं, बघितलं का तुम्ही. आणि ज्या वेळेस आम्ही भांडे वगैरे आई जाते तिकडे लगेच जाऊन बसतो. देवपूजाला तिथं मांडीवरच असतो. तर म्हणजे घरी असेपर्यंत तो कामं शिकेल असं वाटायला मला तर तो. तर म्हणजे सगळ्या गोष्टीची कॉपी करतो. आपण जसं करेल तसं तो करतो. आता त्याचं वयच आहे ते तसं. तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. उद्या भेटूया नवीन एका व्लॉगसोबत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. उद्या भेटूया, बाय.